नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, इंग्लिश व्होकॅब्युलरीच्या या पार्टमध्ये आज आपण पाहणार आहोत नवीन काही वर्ड्स। मित्रांनो, चित्रांच्या मदतीने इंग्रजी शब्दार्थ कसे लक्षात ठेवायचे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा पहिला वर्ड आहे आपल्याकडे स्मॅक। स्मॅकचा अर्थ पाहूया। टू हिट समवन ऑर समथिंग फोर्सफुली विथ द फ्लॅट इनसाइड पार्ट ऑफ युअर हँड। म्हणजेच बघा, टू हिट समवन ऑर समथिंग फोर्सफुली म्हणजे एखाद्याला मारणं। ओके, फ्लॅट इनसाइड पार्ट ऑफ युअर हँड, तुमच्या तळ हाताने एखाद्याला चापट मारणे, चपटी मारणे, त्याला स्मॅक म्हणू शकता। बघा, प्रोड्युसिंग अ शॉर्ट लाऊड नॉइज म्हणजे मोठाचा आवाज करणे, इस्पेशली ॲज अ वे ऑफ पनिशिंग अ चाइल्ड। एखाद्या लहान मुलाला एक शिक्षा म्हणून मारण्यासाठी त्याला चापट मारणे, थोबाडीत मारणं, त्याला तुम्ही स्मॅक म्हणू शकता। चित्रामध्ये पाहू शकता, हे वडील आहे, ते वडील त्या लहान लेकराला मारत आहेत आणि हा जो लहान मुलगा आहे, या लहान मुलाने त्याच्या डोक्यावरती कपाळावरती चापट मारली, याला तुम्ही स्मॅक म्हणू शकता। चित्रामध्ये आपल्या आता एक्झाम्पल बघा, आय स्मॅक्ड ऑन माय फोरहेड। मग हा मुलगा म्हणतो, मी माझ्या फोरहेडवरती, माझ्या कपाळावरती एक चापट मारली, एक टिपकी मारली। ओके, पुढचा वर्ड बघा, एम्बॅरसमेंट। एम्बॅरसमेंटचा अर्थ होतो टू कॉज समवन टू फील नर्वस, वरीड और अनकम्फर्टेबल। म्हणजे एखाद्याला चिंताग्रस्त किंवा अस्वस्थ वाटणे, त्याला एम्बॅरसमेंट तुम्ही म्हणू शकता। आता चित्रामध्ये बघू शकता, ही महिला एम्बॅरसमेंट झाली, अस्वस्थ झाली, चिंताग्रस्त झालेली आहे। बघा एक्झाम्पल, शी स्माइल्ड टू हाइड हर स्लाइट एम्बॅरसमेंट। म्हणजेच काय, ती हसली कशासाठी, तर तिच्या चेहऱ्यावरती असणारा अस्वस्थपणा, चिंताग्रस्तपणा लपवण्यासाठी ती हसली। तर एम्बॅरसमेंट म्हणजेच काय, तर एखादा व्यक्ती चिंतेत आहे किंवा अस्वस्थ आहे। पुढचा वर्ड कॉमनर। कॉमनरचा अर्थ बघा, अ कॉमन पर्सन म्हणजेच काय, तर सामान्य नागरिक। ओके, एक्झाम्पल बघा, द जपान प्रिन्सेस मॅरिड अ कॉमनर। म्हणजे ही जपानची प्रिन्सेस बघा, या जपानच्या प्रिन्सेसनी या एका कॉमनरशी म्हणजे सामान्य नागरिकाशी लग्न केलं। या राजकुमारीने एका जपानमधल्या सामान्य नागरिकाशी लग्न केलं, म्हणजेच कॉमनरशी लग्न केलं। ओके, पुढचा बघा, टॅप। टॅपचा अर्थ होतो टू हिट टच और हिट समबडी और समथिंग क्विकली अँड लाईटली, किंवा अ लाईट हिट विथ युअर हँड और फिंगर्स। म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला हलकेच पटकन स्पर्श करणे, त्याला चापट मारणं, किंवा हाताने किंवा बोटाने दिलेली हलकीशी थाप असेल, चापटी असेल, याला तुम्ही टॅप म्हणू शकता। या चित्रामध्ये पाहू शकता, या मागे बसलेल्या महिलेने त्या समोर बसलेल्या महिलेच्या खांद्यावरती थोडंसं टिचकी मारली, थोडीशी चापट मारली, तिला थोडीशी थाप मारलं, तर त्याला तुम्ही टॅप म्हणू शकता। दुसरा अर्थ मित्रांनो, टॅपचा अर्थ होतो नळ। आपल्या नळाची जी तोटी असते ना, आपण त्याला टॅप असं म्हणतो। टॅप वॉटर हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल। आता एक्झाम्पल मध्ये बघा, शी टॅप्ड ऑन माय शोल्डर। मग बघा, ही महिला म्हणते की तिने माझ्या खांद्यावरती टॅप केलं, म्हणजेच काय, हलकासा स्पर्श केला, चापट मारलं किंवा छोटीशी थाप मारली, त्याला टॅप म्हणू शकता। मागून कुणीतरी माणूस येतोय आणि अचानकपणे तुमच्या खांद्यावरती थोडासा हात ठेवतोय, टिचकी मारतोय, त्याला तुम्ही टॅप म्हणू शकता। ओके, पुढचा वर्ड बघा, क्लच। क्लचचा अर्थ होतो टू टेक और ट्राय टू टेक होल्ड ऑफ समथिंग और समवन टाइटली। म्हणजे एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या व्यक्तीला टाइटली, घट्टपणे पकडणं, त्याला क्लच म्हणू शकता। चित्रामध्ये पाहू शकता मित्रांनो, हे लहान मुलं आणि महिला आणि तरुण वर्ग सुद्धा आहे, एका दोरीच्या मदतीने समोर ते जात आहेत। म्हणजेच काय, या दोरीला त्यांनी क्लच केलंय, घट्ट पकडलेलं आहे। आता बघा एक्झाम्पल, ही लॉस्ट हिज क्लच ऑन द रोप अँड फेल। या मुलाने त्या दोरीचा जो क्लच होता, त्या रोपला, त्या दोरीचा जो क्लच होता, त्याचा तो क्लचवरून त्याचा हात निसटला आणि तो खाली पडला। फेल म्हणजे काय, पडला। तर क्लच म्हणजेच काय, तर दोरीला घट्ट पकडणे। ओके, पुढचा वर्ड बघा, ट्रिंकेट। ट्रिंकेटचा अर्थ होतो अ स्मॉल ऑर्नामेंट सच ॲज अ ज्वेल ऑर अ रिंग। म्हणजेच लहान दागिना किंवा कमी किमतीची दिखाऊ वस्तू, त्याला तुम्ही ट्रिंकेट म्हणू शकता। चित्रामध्ये पाहू शकता, हे कानातले आहेत, कमी किमतीचे, एक छोटासा लहान दागिना आहे, त्याला तुम्ही ट्रिंकेट म्हणू शकता। एक्झाम्पल बघा, ही बॉट हर सम ट्रिंकेट। त्याने काय, तर काही तिच्यासाठी ट्रिंकेट म्हणजे छोटेसे दागिने खरेदी केले। या कानातल्यांना लक्षात ठेवा आणि ट्रिंकेट या शब्दाला लक्षात ठेवा। ओके, पुढचा वर्ड आहे आपल्याकडे स्क्रंच। स्क्रंचचा अर्थ बघा,
टू मेक द नॉईज प्रोड्युस्ड बाय हार्ड थिंग्स बीइंग प्रेस्ड टुगेदर. म्हणजेच काय, एखादी गोष्ट चोळामोळा करणे किंवा चिरडणे किंवा चिरडला जाणे त्याला स्क्रंच म्हणू शकता. मित्रांनो, पाहू शकता एका व्यक्तीने हातामध्ये कागदांचा बोळा घेतला, त्या सर्व कागदांना त्याने चोळामोळा केले, म्हणजेच काय, त्यांना चिरडलंय, त्यांना स्क्रंच केलं. ओके, एक्झाम्पल बघा, आय स्क्रंच अप द लेटर अँड थ्रू इट इन द बिन. आता हा व्यक्ती म्हणतो की हे जे लेटर होतं ना, त्या लेटरला त्याने त्याच्या हाताने स्क्रंच केलं, म्हणजेच चोळामोळा केलं, चिरडलं, बारीक केलं आणि त्याला बिनमध्ये म्हणजेच डस्टबिनमध्ये, कचरा पेटीमध्ये थ्रू केलं, फेकून दिलं. पुढचा वर्ड पाहू शकता आपण, वाईप. वाईपचा अर्थ मित्रांनो इंग्लिशमध्ये टू क्लीन ऑर ड्राय समथिंग बाय रबिंग इट विथ अ क्लोथ एटसेट्रा. म्हणजे फडक्याने पुसून एखादी गोष्ट स्वच्छ करणे किंवा कोरडी करणं किंवा पाणी टिपणं त्याला वाईप म्हणू शकतात. आता मित्रांनो, एखाद्या टिश्यू पेपरचा वापर करून एखादी गोष्ट पुसणं त्याला वाईप करणं म्हणू शकतात. या चित्रामध्ये पाहू शकता दीपिका पादुकोण रडत आहे, काहीतरी दुःखी घटना घडलेली आहे आणि तिच्या हाताने किंवा तिच्या हातामध्ये जो टिश्यू पेपर आहे त्याने तिचे डोळे पुसण्याचा प्रयत्न करते, म्हणजेच काय, वाईप करत आहे. आता बघा एक्झाम्पल, शी स्टॉप्ड क्राईंग अँड वाईप्ड हर आईज विथ अ टिश्यू पेपर. म्हणजेच काय, तिने काय केलं तर तिने तिचं रडणं थांबवलं आणि तिचे डोळे त्या टिश्यू पेपरनी पुसून घेतले, म्हणजेच काय, वाईप केलेत. ओके, पुढचा वर्ड बघा, गेज. गेजचा अर्थ होतो इंग्लिशमध्ये टू लुक ॲट समथिंग ऑर समवन फॉर अ लॉंग टाइम. म्हणजे दीर्घकाळासाठी एखाद्या व्यक्तीकडे टक लावून पाहणं, एकाग्र दृष्टीने पाहणं त्याला तुम्ही गेज म्हणू शकता. हा चित्रामध्ये माणूस पाहू शकता तुम्ही, हो, हा त्या नवीन कारकडे एकदम टक लावून पाहताय, खूप दीर्घ काळापासून एकाग्र दृष्टीने पाहताय, म्हणजेच त्याला ती कार आवडली म्हणून तो त्याच्याकडे गेजनी पाहत आहे. एक्झाम्पल बघा, ही केप्ट हिज गेज अँड फिक्स्ड ऑन द कार अहेड. म्हणजेच त्याने त्याचं सर्व लक्ष एकाग्रपणे टक लावून कुणाकडे पाहिलं तर त्या कारकडे पाहिलं. ओके, पुढचा वर्ड आपल्याकडे ग्लम. ग्लमचा अर्थ होतो डिसअपॉइंटेड ऑर अनहॅपी अँड क्वाईट. म्हणजेच काय, एखादा व्यक्ती खिन्न आहे, उदास आहे, दुर्मुखला आहे, दुःखी झालेला आहे, त्याला ग्लम म्हणू शकतात. या चित्रामध्ये मित्रांनो ही महिला एकदम दुःखीपणे ती बसलेली आहे, म्हणजेच काय, ही ग्लम आहे. ओके, बघा, यू लुक ग्लम, व्हॉट्स अप. तू दुःखी दिसतेस, काय झालं, असा प्रश्न तुम्ही या महिलेला विचारू शकता. ओके, पुढचा वर्ड बघा, गफॉ. गफॉचा अर्थ होतो टू लाफ लाऊडली, म्हणजे जोराने हसणे, एस्पेशली ॲट समथिंग स्टुपिड दॅट समवन हॅज अ सेड ऑर डन. म्हणजेच काय, मोठ्यानं हसणं किंवा विशेषतः एखाद्याने सांगितलेल्या किंवा केलेल्या मूर्ख गोष्टीवर मोठ्याने हसणं त्याला गफॉ म्हणू शकतात. आता चित्रामध्ये पाहू शकता गोलमालचा सीन आहे, याच्यामध्ये या तुषार कपूरच्या एखाद्या वाक्यावरती हे सर्वजण काय करतायत, गफॉ करतायत, म्हणजेच हसतायत, मोठ्याने हसत आहेत. एक्झाम्पल बघा, ही गफॉड विथ डिलाइट व्हेन ही हर्ड द न्यूज. जेव्हा त्याने ती बातमी ऐकली त्यावेळेला तो हसला, मोठ्याने हसला, म्हणजेच काय, गफॉ केला. ओके, पुढचा वर्ड बघा, अम्युनिटी. अम्युनिटीचा अर्थ अ फीचर ऑर सर्व्हिस. म्हणजेच काय, एक वैशिष्ट्य किंवा अशी सेवा दॅट मेक्स अ प्लेस प्लीझंट, कम्फर्टेबल ऑर इझी टू लिव्ह. म्हणजेच ती सेवा तुम्ही जिथे राहता तुम्हाला प्लीझंट बनवतं, आनंददायी बनवतं, कम्फर्टेबल बनवतं आणि इझी टू लिव्ह इन आणि राहण्यासाठी सोयीचं बनवतं, त्याला अम्युनिटी म्हणू शकता. म्हणजेच सुखसोयी किंवा सुविधा त्याला अम्युनिटी म्हणू शकतात. चित्रामध्ये पाहू शकता मित्रांनो, आपल्या अम्युनिटी काय आहेत, आपल्या सोयी सुविधा काय आहेत, तर शाळा, आपल्या घराजवळ शाळा असली पाहिजे, एक जिम खाणं असलं पाहिजे, व्यायामशाळा असली पाहिजे, म्हणजे ह्या अम्युनिटी झाला. मित्रांनो, बेसिक अम्युनिटी जर तुमच्याकडे आहेत का हा प्रश्न विचारला तर बेसिक अम्युनिटीमध्ये येतं अन्न, वस्त्र, निवारा, म्हणजे फूड येतं, शेल्टर येतं आणि क्लोथ येतं. ओके, आता एक्झाम्पल बघा, ही इमिडिएटली नोटीस द अम्युनिटी ऑफ हिज न्यू सराउंडिंग. बघा, त्याने लगेच त्याच्या सराउंडिंग, त्याच्या सभोवताली असणाऱ्या अम्युनिटीकडे लक्ष केलं किंवा अम्युनिटी काय काय ते पाहून घेतलं, म्हणजेच सुखसोयी किंवा सुविधा. ओके, पुढचा वर्ड आहे मित्रांनो आपल्याकडे क्रॅम. क्रॅमचा अर्थ बघा, टू फोर्स पीपल, मटेरियल एटसेट्रा इनटू अ रूम, कंटेनर एटसेट्रा विथ मोर दॅन इट कॅन होल्ड ऑर स्टफ. बघा, टू फोर्स पीपल ऑर मटेरियल, बघा, लोकांना किंवा मटेरियलला एका रूममध्ये किंवा कंटेनरमध्ये कोंबणे, दडपून भरणे किंवा एखादा अभ्यास सिलेबस असेल तुम्ही त्याची सतत वारंवार घोकंपट्टी करत आहात त्याला सुद्धा क्रॅम म्हणतात किंवा अतिशय खाणे याला सुद्धा क्रॅम म्हणतात. चित्रामध्ये पाहू शकता छोटासा वर्ग आहे, त्या वर्गामध्ये खूप साऱ्या मुलांना बसवलेला आहे, म्हणजेच काय, क्रॅम आहे. ओके, एक्झाम्पल बघा, द रूम्स फुल. ही रूम पूर्णपणे फुल झालेली आहे. वी कांट
कांट क्रॅम एनी मोर पीपल इन, आणि आपण या रूममध्ये जास्त लोकांना भरू शकत नाहीयेत, कोंबू शकत नाही. मग क्रॅम म्हणजेच काय तर कोंबणे. ओके. आता पुढचा शब्द आहे ओ. ओचा अर्थ होतो टू नीड टू पे ऑर गिव्ह समथिंग टू समवन बिकॉज दे हॅव लेंट मनी टू यू. म्हणजेच तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून पैसे उसने घेतलेत, उधारी घेतलेत, त्याला तुम्हाला द्यायचे, त्याला देणे असणे किंवा लागणे, त्याला ओ म्हणू शकता. बघा, आय ओ द लँडलॉर्ड $100. म्हणजेच काय, मला लँडलॉर्डला घरमालकाला $100 देणे आहेत. म्हणजेच काय, त्यांना पैसे देणं लागतं. ओके. मग ओ तुम्ही म्हणू शकता. ओके. पुढचा वर्ड आहे मित्रांनो आपल्याकडे पॅन्ट्री. पॅन्ट्रीचा अर्थ बघा, अ स्मॉल रूम ऑर लार्ज कबर्ड इन अ हाऊस वेअर फूड्स इज केट. एक छोटीशी खोली किंवा एक लार्ज कबर्ड असतं घरामधलं ज्याच्यामध्ये अन्नधान्य ठेवलं जातं. किंवा अ रूम ॲज इन अ हॉटेल ऑर हॉस्पिटल फॉर प्रिपरेशन ऑफ फूड ऑन ऑर्डर. आता मित्रांनो बघा, अशी खोली हॉटेलमधली किंवा हॉस्पिटलमधली तर तिचे फूड ठेवलं जातं. मित्रांनो रेल्वेमध्ये जो आपली कॅन्टीन असते ना त्याला तुम्ही पॅन्ट्री म्हणू शकता. पॅन्ट्री. ओके. रेल्वेमध्ये जिथे अन्नधान्य किंवा जिथे फूड बनवलं जातं, चहा येतो तुम्हाला, तर त्याला पॅन्ट्री रूम असं म्हणू शकता. चित्रामध्ये पाहू शकता ही रूम आहे. या रूममध्ये खूप सारे ग्लासेसच्या बर्नीज आहेत किंवा आपण म्हणू शकतो वाट्या आहेत, डिशेस आहेत किंवा वेगळे पदार्थ इथे ठेवलेले आहेत. मग त्याला पॅन्ट्री रूम तुम्ही म्हणू शकता. बघा, अन्नधान्य ठेवण्याची घरातील कोटी किंवा मोठे घर, हॉटेल इत्यादीतील काच समान चांदीची भांडी इत्यादी ठेवण्याची जी कोटी असते त्याला पॅन्ट्री म्हणू शकता. बघा, आय हॅव सीट इन ऑन द पॅन्ट्री शेल्फ. मी त्याला कुठे पाहिलं तर पॅन्ट्री शेल्फ म्हणजेच काय तर त्या काचेंच्या शेल्फमध्ये मी ती वस्तू पाहिलेली आहे. ओके. तर मित्रांनो ही होती आजच्या सेशनमधली अत्यंत महत्त्वाची व्होकॅब्युलरी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची लिंक मिळेल. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजेच वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळून जातील. चला तर मित्रांनो येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.